नमस्कार मंडळी. रोज रोजचं तसंच तळलेलं आणि तेलकट पापलेट खाऊन जर कंटाळा आला असेल तर मस्त अशी मी चविष्ट पापलेटची तुमच्यासाठी इथे रेसिपी आणलेली आहे. तर केळीच्या पानातली पोटली आणि हळदीच्या पानाचा स्वाद असलेली ही पापलेटची रेसिपी नक्की ट्राय करून बघा. अतिशय सुंदर लागते, चवीलाही खूप छान लागते. तर आता यासाठी आपण सर्वप्रथम काय करणार आहोत, 2 आपण मध्यम आकाराचे पापलेट स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. त्यावरती आपण किंचितसर हळद घालून घ्यायचे आणि चवीपुरतं मीठ लावून घ्यायचं आहे. आता लिंबू घालायचं आहे आणि लिंबाच्या रसाने मस्त आपण हळद आणि मिठाचं जे मिश्रण आहे ते आपल्या पापलेटला लावून घ्यायचं आणि 5 मिनटं बाजूला ठेवायचं आहे. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 इंच आपण आल्याचा तुकडा, 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, त्याच्यासोबत 2 आपण तिखट हिरव्या मिरच्या तोडून घातलेले आहेत आणि भरपूर आपण यामध्ये कोथिंबीर घालून घेऊन खरडा बनवायचा आहे. आता थोडासा खरडा यामधला बाजूला काढून ठेवून त्यामध्ये आपण 2 चमचा इतपत ओलं खोबरं घालून थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे आणि लिंबू पिळून घ्यायचं आहे. आता थोडंसं आपण यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे आणि मस्त अशी चटणी वाटून घ्यायची आहे. आता आपण जे पापलेट बाजूला ठेवलेले आहेत मॅरिनेट करून, त्याच्या तोंडामध्ये आपण काय करणार आहोत, हळदीच्या पानाची पुरचुंडी करून आतमध्ये घालून घ्यायची. आता इथे मला कोवळी आमच्या घरातली हळदीची पानं मिळालेली आहेत. तर असं आपण हळदीचं पान घ्यायचं आहे, साधारण त्याची अशी छोटीशी घडी करायची आहे आणि मस्त तिला अशा आतमध्ये रोवून घ्यायची. आता आपण हे असं का करायचं आहे, कारण हळदीचा स्वाद पूर्णपणे त्या माशामध्ये उतरण्यासाठी आपल्याला ही ट्रिक वापरायची आहे. आता आपण जो खरडा मगाशी बाजूला ठेवला होता तो खरडा आपण या पापलेटवरती लावून घ्यायचा आहे आणि तुम्हाला हवं असेल तर तुम्ही दोन्ही साईडने याला लावून घ्या. तर मी एकाच साईडने लावलेला आहे आणि नंतर तो आतल्या साईडने भरून घ्यायचा आहे. तर आपल्याला हे पापलेट जेव्हा केळीच्या पानावर ठेवायचे आहे तर केळीच्या पानामध्ये त्याचा उग्र वास येऊ नये म्हणून आपल्याला हा खरडा त्यावरती लावून घ्यायचा आहे, जेणेकरून केळीच्या पानामध्ये छान अशा प्रकारे जे पापलेटचा जो खरडा आहे त्याचा स्वाद उतरतो आणि फिशला एक वेगळीच चव लागते. आता आपण काय करतो आहे, त्या पानांना स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि त्या केळीच्या पानावरती आपण हा पापलेट असा ठेवायचा आहे आणि वरून आपण बनवलेली चटणी घालून घ्यायची आणि ही चटणी थोडीशी पातळच ठेवायची, कारण आपल्याला ती रस्सा म्हणून खायला मस्त लागते. आता अशा प्रकारे आपण केळीच्या पानाचे पॉकेट्स बनवून घ्यायचे आहेत. असे माझे 2 पॉकेट्स बनवून झालेले आहेत आणि काय करायचं, आता आपण मातीच्या भांड्यामध्ये साधारण 1 चमचाभर तेल घालून घ्यायचं आहे आणि या तेलावरती आपण हे पापलेटचे जे आपण पॉकेट्स बनवलेले आहेत ते एका बाजूला अशी सरकवून दोन्ही आपण एकाच भांड्यामध्ये घालून घ्यायचे. आता आपण हे पॉकेट्स जेव्हा यामध्ये घातलेले आहेत तर सर्वप्रथम आपण 2 मिनटं याला व्यवस्थित वाफ काढून घ्यायची आहे. तर याला आता आपण झाकण लावून घेणार आहोत, म्हणजे छान अशी याला एक वाफ येईल. 2 मिनटानंतर आपण काय करायचं आहे, यामध्ये 3-4 अशी हळदीची पानं घालून घ्यायची आहेत. तुम्हाला हवी असतील तर हळदीची पानं तुम्ही साईडला घालून घेऊ शकता. तर मी थोडीशी वर घातलेली आहे. तेलावरती हळदीची पानं घालायची नाही आहेत. आता 5 मिनटं व्यवस्थित आपल्या या सर्व मिश्रणाला वाफ लागलेली आहे की आता चिमट्याने ह्या दोन्ही ज्या पोटल्या आहेत त्या परतवून मी घेतलेल्या आहेत आणि पुन्हा एकदा आपण याची वाफ काढायची आहे. रंग बदलला की आपल्याला याला सर्व करायचं आहे. आता आपलं पापलेट मस्त तयार झालेलं आहे. गरमागरम तुम्ही भाकरीसोबत नक्की एन्जॉय करू शकतात आणि याची लज्जत अप्रतिम लागते. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली याच्यासाठी नक्की ट्राय करून बघा. चॅनलवरती इतरही रेसिपी आहे, तुमचे अभिप्राय कॉमेंटच्या माध्यमातून कळवा. चॅनल सबस्क्राईब करायला तर विसरूच नका आणि तुमचे अभिप्राय आणि तुमच्या नवनवीन रेसिपीचे कुठले जर सजेशन्स असतील तर ते कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. चला, ज्यांना कोणाला कोलेस्ट्रॉल किंवा इतर कुठलाही प्रॉब्लेम आहे तर अशी वाफवलेली मच्छी तुम्ही नक्की ट्राय करू शकतात आणि अगदी इझी रेसिपी आहे, साधारण 15 मिनटामध्ये होते. तर नक्की ट्राय करा ही रेसिपी. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.